यमनियमांचं पालन व्यक्तीला एका निराळ्या उंचीवर नेऊन सोडतं. त्याच्या मनशक्तीचे जागरण आणि मन शांत होण्यासाठी, मन स्वस्थ होण्यासाठी, मनावरची दडपण काढून टाकण्यासाठी, थोडक्यामुळे मानसिक इम्युनिटीसुद्धा ज्याला म्हणता येतील, मानसिक प्रॉब्लेमवरती. आणि साहजिकच मानसिक इम्युनिटी जर प्राप्त असेल तर रोगनिवारण शक्ती जी आहे, रोग टाळण्याची जी शक्ती आहे, तर ती माणसाला हळूहळू प्राप्त होत जाते. हे फिलिंग ऑफ वेलबिंग मगाशी म्हटलं तसं त्याचं वाढत जातं. आपल्याला हे पटतं आहे, आपल्याला हे बरं वाटतं आहे, फिलिंग ऑफ वेलबिंग म्हणतात तसं. तर त्या दृष्टीने यमनियमांचं पालन हे अतिशय आवश्यक आहे. ज्याला ज्याला योगातनं योगोपचार करत असताना इम्युनिटीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होण्यासाठी ज्यांना करायचं आहे त्यांनासुद्धा, आणि ज्यांना अगदी सिद्धी करायच्या आहेत, ज्यांना मुक्ती करायची त्यांनासुद्धा आवश्यक आहे की यमनियमाने सुरुवात झाल्याशिवाय योगाची सुरुवात होणार नाही, कधी होणार नाही. आणि ती व्रतं आहेत, महाव्रतं आहेत, ती तर पाळलीच पाहिजेत. तर त्या दृष्टीने यमनियम ही जी सुरुवात आहे ती यासाठी आहे की व्यक्तिमत्व घडवायचं आहे. योग कशासाठी करायचं आहे, काय काय फॉलो करायचं आहे, काय काय नाही फॉलो करायचं आहे, टाळा आणि पाळा हे जे म्हटलं ते यासाठी की यमनियम तुम्हाला एक निराळं व्यक्तिमत्व देतात. एक ऑल टुगेदर दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती प्राप्त होते. आणि त्या दृष्टीने नंतर तिसरी जी पायरी येते ती आसनांची आहे, ज्याला योगासनं म्हटलं जातं. योगासनं ही बैठक स्थितीमधील उभं राहून, बसून, झोपून, उपडं आणि उतारणं या स्थितीत केली जातात. आसनांचा मुख्य उद्देशच हा आहे की शरीराचे सांधे सैल करणं. रोगाची जी शक्ती बरेच वेळा निर्माण होऊ लागते, रोगाची आसक्ती निर्माण होऊ शकते, ती शरीर स्वस्थ नसल्यामुळे, शरीर सैल नसल्यामुळे, शरीरामध्ये निराळे बांध नसल्यामुळे हे जे होतात. तर योगासनाची सुरुवातच या करता आहे की ती आसनं हालचाली करतायत, सांधे सैल करणं. की रंजदेई गंज असं म्हटलं जातं, ज्या स्नायूंना, ज्या अवयवांना हालचाल नाही ते गंजतात, तिथे हालचाल थांबते. आणि करता करता हालचाल थांबली की आपोआप निरनिराळे जे आधिव्याधी आहेत, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, काय काय जे विषय आहेत ते यातनं निर्माण होतात की तिथे आपण हालचालच केली नाही आहे. तर या योगासनाची हालचाली याकरता आवश्यक आहेत की डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे योगाची जी आसनांची जी मुवमेंट सांगली ती यासाठी. आणि याकरता उपडं झोपून, उतारणं झोपून, बसून आणि उभं राहून ही जी योगासनाच्या 4 स्थिती सांगितल्या त्या यासाठीच आहे की सगळ्या अंगाला जिथे जिथे काही दोष असो वगैरे नसो, हालचाल मिळाली की आपोआपच तिथलं स्वास्थ्य निर्माण व्हायला लागतं आहे. तिथे पुन्हा एकदा बरं वाटतं, आपण आसनं करूया, आसनं केल्यामुळे आपल्याला यात काही फरक पडतो आहे ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा त्या योगासनाचा उपयोग होतो. योगासनं बेसिकली ताकद वाढवणारी आणि ज्याला आपण रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होण्यासाठी केली जाते. तसं ज्याला आपण फायनली इम्युनिटी म्हणतो तोच विषय पुन्हा पुन्हा प्राप्त करायचा आहे. आणि एकदा तर रोगप्रतिकारशक्ती वाढायला लागली की स्वतःलाच त्यातला फरक समजतो. कालचा मी आणि आजचा मी हे समजायला लागतं. आणि हे केल्यामुळे मला बरं वाटतं आहे, पुन्हा पुन्हा वाटतं आहे, मला फ्रेश वाटतं आहे, मला टवटवीत वाटतं आहे, यात काही करावंसं वाटतं आहे. नंतर सुरुवातीला हालचालीसह करावंसं वाटत नाही, काय योग करून काय होणार आहे वगैरे. आणि त्याकरता योगासनाचं महत्त्व याकरता आहे की शरीराची सुदृढता मिळवायची, शारीरिक क्षमता मिळवायची. कुठलाही शरीराचा भाग हालचाली ठेवल्या पाहिजेत, तो घट्ट किंवा दृढ होता कामा नये. आणि या घट्टपणामुळे किंवा एक प्रकारची रिजिडिटी त्याला आल्यामुळे हे जे सगळे उद्भवतात त्याचा मुख्य कारण हेच. कंबर दुखे, कंबर कधी वाकवलेलं नाही, मान दुखते, मान कधी वळवलेलं नाही, फिरवलेलं नाही, किंवा पाठकणा दुखतो. ठराविक बसण्याच्या पद्धती, ठराविक उभं राहण्याच्या पद्धती, काही ठिकाणी नोकरीसारख्या ठिकाणीसुद्धा ठराविक ठिकाणी कॉम्प्युटरसमोर बसायचं आहे. कंडक्टरसारख्या माणसाला ज्याला सारखं हे जसं जसं फंक्शन असेल तसं तसं ते जर नीट करायचं असेल तर योगाच्या हालचाली फार सगळ्यांना उपयोग पडतात. आणि त्याला योगासनं म्हटलेत, नुसतीच आसनं नाही म्हटलेत. तो व्यायाम नाही. योगासनं एक ठराविक पद्धतीनेच केली पाहिजेत. त्याला काही दर्जा आहे, त्याला काही लेवल आहे. पुढे वाकणं, मागे वाकणं, बाजूला झुकणं, उजवीकडे झुकणं, हात खाली पोचवणं, हे सगळं एकदम नाही करायचं आहे. शनै शनै म्हणतात. सोप्याकडनं कठीणाकडे जाणं हा जो विषय आहे तो योगासनामध्ये शिकायचा आहे. कारण अंतिमतः योगासनं चांगली व्हायला लागतील,
प्रश्न तिथे नाहीच आहे. प्रश्न आहे तो तुम्ही एकदा नीट समजून घेतलं नाही की योगासनं जे आहे, आपण जे आसन घेतलं ते टिकाऊ असेल. नुसतं केलं नाही सोडलं असं उपयोग नाही. तिथे धरसोड उपयोग नाही. किंवा मिनिट 2 मिनटाचं प्रत्येक योगासन करायचं आहे, तरच त्याचा फायदा मिळतो. आणि फायदा मिळाला की मनुष्य त्याची प्रवृत्ती जास्त वाटते की बाबा हे ठीक आहे, यात काहीतरी बदल मिळतो आहे. तर त्या दृष्टीने योगासनं जी आहेत, पहिली पायरी जी योगाची केलेली आहे, तिसरी पायरी म्हणा आता या दृष्टीने, ती योगासनं याकरता शरीराची सुदृढता येते, शरीराला स्थिरता येते, हालचाली अनावश्यक थांबतात आणि एक निराळच व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व प्राप्त होतं. त्याची उभं राहण्याची, बसण्याची लय, ढब ज्याला म्हणता येईल, ती नीट साधते आणि अतिशय एक निराळं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं असं आपल्याला वाटतं. त्याकरता आसनं, योगासनं नीट समजून केली पाहिजेत. आसन याचा अर्थ बसणे किंवा जी स्थिती घेतलेली असेल ते आसन. मग ते झोपून असेल, बसून असेल, पण ते झोपण्याची, बसण्याची, उठण्याची किंवा उभं राहण्याची जी क्रिया आहे ती समजूनच घेतली पाहिजे. ठराविक पद्धतीनंच आसनं केली तरच त्याचा बेनिफिट मिळतो. नाही केल्यास त्याचा विपरीत परिणाम होतात. आपल्याला विपरीत परिणामाकडे न वळता आपल्याला रोगप्रतिकारशक्ती प्राप्त करायची असल्यामुळे सुरुवातीला अगदी हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक स्टेजने आसन करायचं आहे आणि हळूहळू जमलं की प्रत्येकजण आसनं करायला लागतो. त्यातनं एक सुस्थिती प्राप्त होते. आमची सांधेदुखी गेली, आमची पाठदुखी गेली, आमची मानदुखी गेली, आम्हाला व्हर्टिगोसारखा प्रॉब्लेम होता किंवा अन्य काही प्रॉब्लेम होते. अगदी शारीरिक ठेवण माझी चांगली नाही, एक पर्सनॅलिटी मला काही नाही आहे, याचं कारण मी आधी काही प्रयत्न केला नाही किंवा स्वतःला तपासलं नाही. हे योगासनामधनं त्यातला जो बदल होतो, तो बदल केल्यानंतर लक्षात येतं की आपण हे नीट जर केलं, व्यायाम न करता योगासनं म्हणून केलं, तर त्याचं फायदे आणि त्याचं महत्त्व जास्त आपल्याला समजेल. तर त्या दृष्टीने आसन ही क्रिया कायमची आहे. युवा असो, स्त्री असो, मुलगी असो, पुरुष असो, वृद्ध असो, कोणी असो, सगळ्यांना आसनं तर महत्त्वाची आहेत. त्या त्या वयानुसार त्या त्या व्यक्तीला आसनं सांगितली जातात. कठीण आसनं वृद्धांना सांगून उपयोग नाही किंवा त्यांनी वर बसून किंवा बेडवर बसूनसुद्धा आसनं केली चालतात. पण त्या हालचाली होणं महत्त्वाचं आहे. पण युवा लोकांना ही सगळी आसनं नीट करता आली पाहिजेत. कारण का, त्याला लाँग रनमध्ये पुढे मोठं व्हायचं आहे. आज 15-20 वय आणि पुढे 80 वर्षापर्यंत हा जो इम्युनिटी मिळवण्याचा प्रयत्न आहे, रोगप्रतिकारशक्ती कायम राहिली पाहिजे, की सुखी, शांत, स्वस्थ जीवन जर प्राप्त करायचं असेल, निरोगी व्हायचं असेल, तर योगाशिवाय आपल्याला पर्याय नसेल. तर हा योग म्हणजे योगासनं नीट केली पाहिजेत, ती मनापासून केली पाहिजेत. आणि एकदा जर बेस, शरीरात बेस आहे, पुढला जे सुपरस्ट्रक्चर आहे ते सगळं पुढलं आहे, की प्राणायाम मनाचा योग आहे, ध्यान मनाच्या पुढला जो विषय आहे त्याचा विषय आहे, आणि समाधी हा विषय नाही आहे. समाधी एक होणारी प्राप्त स्थिती आहे की जिथे काही नाही, अहम ब्रह्मास्मी स्थिती वगैरे प्राप्त होईल, पण तो अध्यात्माचा विषय झाला. पण त्या स्थितीला गेल्यानंतर एक 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 पुढलं उलगडायला लागतं की आपल्याला अल्टिमेटली या स्थितीकडे पोचायचं आहे. आणि ते हा जो यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा जो अष्टांग योग जसा दिला आहे, पायऱ्या आहेत, एकदम तिसरी पायरीवर उड्या मारतात, चौथ्या पायरीवर पाचं, हे मला आवडतं म्हणून नाही करत आहे. हे इथे असं केलं तर असं होईल, तसं नाही केलं तर काहीतरी चूक होईल आणि कुठेतरी योगाने हे झाला, तोटा झाला, असंही होऊ नये म्हणून योगाकडे बघत आहे. त्या आसनाची स्थिती ही आहे महत्त्वाची, की शारीरिक क्षमता जास्तीत जास्त प्राप्त करायची. कुठेही हालचाल होत नाही किंवा दुःख दबाव आहे अशी अवस्था ठेवायची नाही. आणि एकदा तर शारीरिक स्थिती, सुस्थिती प्राप्त झाली, स्थिरता, स्थिरसुखम आसनम असंच सांगितलं आहे. ज्या आसनामध्ये काही हालचाली न करताना इकडे तिकडे असा होतोय तसा होतोय, आळस देतो वगैरे असं व्हायला लागलं की समजा तो आसनं करीत नाही, योगासनं करत नाही. तर स्थिरसुखम आसनं म्हणजे जे पतंजलीचं पहिलंच हे जे आहे, आसन कसं असावं, स्थिर असावं आणि सुखकारक असावं. नाहीतर जांभळा देतो, इकडे तिकडे बघतोय, पाय उचलतोय, दुसरा पाय उचलतोय, असं होतं का नाही. पूर्ण स्थिरता, मिनिट 2 मिनिटसुद्धा आसन स्थिर राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने स्थिर सुखाचं जे महत्त्व आहे आसनाचं, ते याकरता आहे की समाधीत बसायचं म्हणजे समाधी हा पुढला विषय झाला, पण ध्यानात बसायचं म्हटलं तर अर्धा तास मी ठरवून घेतलं आहे. मला कुठेही काही बाह्य त्रास झाला तरीसुद्धा माझं आसन सुटणार नाही, माझं आसन मोडणार नाही. कारण मी एका मनाच्या अशा अवस्थेत गेलो आहे की तिथे मला बाहेरचं काही समजत नाही.
आसन याकरताच आहे. ध्यानाचं आसन आहे, समाधीचं आसन आहे, सगळ्याचं आसन, प्राणायामाचं आसन आहे. प्रत्येकाला काही आसन ठरलेली आहेत. तर त्या आसनामध्ये तुम्ही स्थिरता आली की आपोआप शरीर स्थिती सुधारते. किती वेळ बसून अर्धा पाऊण तास बसायची सुद्धा क्षमता वाढते. आता आळोखे पिळोखे देतो, इकडे हलतोय तिकडे हलतोय असं होणार नाही. तर आसन ही सुस्थिती शरीराची आहे आणि ती त्यातनं प्राप्त करून घ्यायची. पुढला जो विषय आहे तो प्राणायामाचा आहे. हे आपण प्रमुख पायऱ्या योगातल्या घेतल्या आहेत. अष्टांग योगापैकी किमान आसनं करावीत, किमान प्राणायाम करावं आणि किमान ध्यान करावं. यमनियम तर आहेतच. ते प्रत्येक व्यक्तीने योग शिकत नसला तरी त्याने करायचे. तो आचार विचाराचा प्रश्न आहे. आपण कसे बिहेव करतो, बिहेवियरल सायन्स ज्याला म्हणतात, तसा तो विषय आहे. तर यमनियम तर आलेच, आसन तर केलीच, प्राणायाम केलाच पाहिजे. आणि पुढलीची नंतर आपण सांगू ती आसनं, ती जी पायऱ्या आहेत पुढल्या त्या आपोआप प्राप्त होतात. पण टप्प्याने जायचं असेल तर आसन झाल्यानंतर प्राणायाम. शरीरशुद्धी आली आणि नळे जे आधी व्याधी ज्या होत्या आसनं न केल्यामुळे झालेल्या, त्यासुद्धा दूर होतात. आपण काही काळ बसू शकतो आणि नंतर प्राणायामाची स्टेज येते. प्राणायामाचा अर्थच असा की सबंध आयुष्यभर मिनिटाला 15 वेळा, दिवसाला 21,600 वेळा जो श्वासोश्वास चालतो, तो इतका चालू न देता त्याला जर काही लयबद्धता आणता आली, श्वास, प्रश्वास, उच्छ्वास हे जे विषय आहेत ते जर टाळले तर मनाची जी शुद्धी आणि शांती मिळवायची ती प्राणायामानं युक्तेनं, मगाशी म्हटलं तसं युक्त प्राणायाम केला पाहिजे. नुसता श्वासोश्वास म्हणजे प्राणायाम नव्हे, तो तर सगळ्या प्राणीमात्राचा विषय आहे. तो कसंही करतो वगैरे. जितका प्राणायाम म्हणजे श्वासोश्वास कमी होईल, याच्यामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये 18 मिनिटाला सांगितलं आहे, 18 श्वास. योगशास्त्र 15 सांगतं, 15 वेळा श्वासोश्वास करावा, इनफॅक्ट श्वास घ्यावा. त्यामुळे औषधशास्त्रामध्ये 72 नाडी आहे, योगाची नाडी 60 सांगितलेलं आहे. जितका कमी श्वास आहे. कारण बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की प्राणायाम या तुमचे श्वास 50 लाख श्वास तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही डिपॉझिटसारखे पटापट वापरा का पुरून वापरा, तेवढं तुमचं आयुष्य पुढे जाईल. तर श्वासाची गती याकरता कमी ठेवायची आणि ती जाणीवपूर्वक करायची. रोखायचं नाही उगाच. ते रोखणं पुढे प्राणायामाच्या शास्त्रामध्ये येईल. पण सुरुवातीला जी शांत स्वस्थ स्वभाव असेल तर प्राणायाम त्या माणसाचे व्यक्तिमत्व लक्षात येतं. हा चांगला विचार करणारा मनुष्य आहे, याला काही प्रॉब्लेम नाही. आत्ता तरी मनामध्ये त्याच्या काही गोंधळ नाही, कमोशन नाही, इमोशन्स नाहीत आणि तो आपलं काय जे सांगायचं किंवा विहित कर्म आहे ते करतो आहे. प्राणायाम पर्सनॅलिटीचा एक मोठा विषय आहे. तुमची डेव्हलपमेंट जी आहे, तुम्ही श्वास कसा घेताय, कसा सोडताय, लोकांसमोर किती आविर्भाव होत आहेत, हेही महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने प्राणायामशास्त्र महत्त्वाचं याकरता की यमनियम, आसन, प्राणायाम हे चौथं याकरता ठेवलं आहे की आसनं आणि ध्यान याच्यामधली जी अवस्था ती प्राणायाम तुम्हाला मिळून प्राप्त करून देईल. त्याकरता प्राणायामाचे मगाशी सांगितले पूरक, कुंभक, रेचक, बाह्य कुंभक हे 4 टप्पे आहेत. प्राणायाम साधना म्हणून करायचे. खरं तर योगाच्या प्रत्येक अंगाई ती साधनाच आहे, पण प्राणायामाचं जास्त महत्त्व आहे कारण प्राणाशी गाठ आहे. चुकलं तर काहीतरी विपरीत घडेल, तसंही होऊ नये. प्राणायाम व्यक्तीचं उन्नयन आहे. त्याला समजायला लागतं की आपलं ज्ञान किती आहे, आपल्याला किती देता येईल, किती घेता येईल, किंवा आपणही काय त्यातनं शिकू शकू, या दृष्टीने मग इतरांना तो मार्गदर्शन करू शकतो. एक लीडरशिप प्राणायामातून प्राप्त होते. कारण ज्याचा प्राणावर ताबा म्हणजे श्वसनावर ताबा, त्याचा सर्व गोष्टींवर ताबा येऊ शकतो, जगावरही ताबा येऊ शकतो. इतकं प्राणायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे की एक जबरदस्त ताकद कंट्रोल करण्याची प्राणायामाने प्राप्त होते. मनाची शुद्धी तर आहेच, पण मनावरचा ताबा दिसून न देता इतरांना त्यामध्ये ओढणं हा प्राणायामाचा एक चांगला उपयोग आहे. प्राणायामाने पुन्हा व्यक्तिमत्वाशी किंवा पुन्हा प्राणायामाने चांगले रोगनिवारक शक्ती ज्या आहेत, दमा, श्वास, खास हे जे विषय आहेत ते प्राणायामाने दूर होतात. रक्तशुद्धी किंवा रक्ताची इम्युनिटी हे जे विषय आहे, रक्ताभिसरणाची जे निरनिराळे प्रॉब्लेम्स आहेत, अतिविचार, मनोविकार
यासारखी गोष्टीकरता सुद्धा प्राणायामाची फार जरुरी आहे, की जो स्वस्थपणे श्वास घेऊ शकेल, तो स्वस्थपणे हे जे त्याच्यामध्ये येतील मनोविकार येतील, त्याच्यावर प्राणायामाची फार मोठी जरुरी आहे. नुसतं श्वास घेताना श्वास सोडला असून उरक, कुंभक, रेचक, बाह्य कुंभक त्याची प्रमाणंही आहेत. प्रमाणं सांगण्याची आत्ता ही वेळ नव्हे, पण पूरक म्हणजे श्वास आत घ्यायचा आहे, नाकाने घ्यायचा आहे. कुंभक म्हणजे श्वास बंद करायचा आतमध्ये, छातीमध्ये ठेवायचा आहे. रेचक म्हणजे श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे. आणि बाह्य कुंभक म्हणजे बाहेर सोडलेला श्वास काही काळ बाहेरच रोखून ठेवायचा आहे. याची प्रमाणं आहेत, म्हणून त्याला युक्त प्राणायाम म्हटलं आहे. 10 आकडे जर श्वास घेतला तर 20 आकडे श्वास सोडायचा आहे, 40 आकडे रोखून ठेवायचा आहे, अशी त्याची पद्धत आहे. त्या आकडे महत्त्वाचे नाहीत, पण श्वास घेणं, दीर्घ श्वसन, श्वास कुंभक करणं, श्वास रेचक करणं, बाहेर सोडणं, आणि श्वास बाह्य कुंभक म्हणजे बाहेरच थांबवायचा आहे. हे जर टप्पे नीट पाळता आले तर श्वासावर कंट्रोल येतो. आणि श्वासावर जर कंट्रोल आला तर मगाही सांगितल्याप्रमाणे इतर जे त्याचे हेतू आहेत, की अस्वस्थता असते, मनाची अस्वस्थता असेल, शरीराची अस्वस्थता असेल, रक्ताभिसरण ठीक होत नसेल, मोठा रक्ताशी त्याचा फार जवळचं नातं आहे. रक्ताभिसरण प्राणायामाशी कशाला हार्टसारखे जे विषय आहेत, हार्ट डिसीज आहेत, ते डॉक्टरमध्ये लोक हे आपल्याला सांगतात की प्राणायाम शिका, प्राणायाम करून घ्या, तुमचं श्वसन कमी पडतं आहे, त्यामुळे इम्युनिटी कमी आहे. आणि इम्युनिटी वाढवायची असेल तर पुन्हा पुन्हा रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर प्राणायाम करा. माझा स्वतःचाच अनुभव होतो. काही कारणामुळे माझ्या पायामध्ये काही प्रॉब्लेम झाला, तिथल्या डॉक्टरने सांगितलं, व्हॅस्क्युलर डॉक्टर, ऑपरेशनची वगैरे जरूर नाही, तुम्ही तर यातलं तज्ज्ञ आहात, तुम्ही फक्त प्राणायाम करा, तो वाढवा आणि तुमचा जो रक्ताभिसरणाचा प्रॉब्लेम होतो तो अजिबात आपणहून दूर होईल. म्हणजे हे जे मोठं सर्वमान्यसुद्धा जे हे आहे तत्त्व, ते इतर ठिकाणी सांगितलं जातं. ते योगशास्त्र सांगतं की प्राणायाम घट्ट मन, घट्ट पॉवर, घट्ट जिज्ञासा हे सगळं निर्माण करतं. आणि त्या दृष्टीने आसन झाल्यानंतर प्राणायाम ठेवलेलं आहे, की प्राणायाम एक एक टप्पा आहे, यमनियम पालन आहे. आसन आहे शारीरिक आहे, प्राणायाम मनाचा विषय जास्त निगडीत आहे आणि तो मनशुद्धीकरता जास्त आहे. मनशांती मिळवायचे, मनशुद्धी करायचे, इकडे तिकडे सारखं मन जाऊ नये म्हणून केलेला एक चांगला साधना. प्रत्येकाने आपण व्यायाम म्हणत नाही, योगाची कुठली केली तरी साधना, गरिबाने करो, मोठ्याने करो, मोठ्या आचार्याने करो, ती साधनाच आहे. आणि ती साधना प्राप्ती होण्यासाठी, त्याचं फल मिळण्यासाठी हे जे टप्पे आहेत, आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे यासारखे विषय ते पाळायला पाहिजेत. प्राणायामाची महत्त्व एवढंच आहे की प्राणशक्ती वाढवणं, आणि प्राणशक्ती वाढल्यानंतर रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर किंवा ठोके कमी जास्त होणं, हे सारख्या ज्या तक्रारी आहेत त्या नक्की दूर होतात. अगदी सर्वसामान्यांचा अनुभव आहे. माझे काही साधक तर असे आले, 8-8, 10-10 वर्षापूर्वी त्यांना सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा की हार्ट ऑपरेशन केलं पाहिजे, सर्जरी केली पाहिजे, अँजिओप्लास्टी केली पाहिजे. तर आज 10-10 वर्ष ते झाले, ते म्हणतात आम्हाला यातलं काही करायला लागणार नाही, आता ठीक होत, आता माझं वय 85 झालं आहे, त्या हेच मी करत राहणार. हा लोकांचा अनुभव समजला की त्या माणसाला जास्त बरं वाटतं. अरे हा आपल्यासारखाच आहे, आपणही असे होऊ शकतो. आणि म्हणून मग आसन प्राणायाम हा जो विषय आहे तो निष्ठेने करायचा आहे, क्रिया नाही करायच्यात. क्रिया केली तर कोणी करू शकतो, साधे साधे प्राणीसुद्धा क्रिया करू शकतात. प्राणायाम नियमित करणाऱ्यांसाठी जरी 8 निरनिराळे कुंभक म्हणजे प्राणायाम सांगितले असले तरीसुद्धा भस्त्रिका, भ्रामरी आणि कपालभाती यासारखे विषय जर आचरले तर हे जे आत्ता जे प्राणायामाचे फायदे सांगितले ते सगळ्यांना हमखास मिळतील. आणि पुढे पुढे जास्त प्राणायामामध्ये बरेच प्रकार आहेत, पण त्या पुढल्या स्टेजीस येतील. पण नित्यनियमित प्राणायामामुळे एक प्राप्त होईल, तुमची श्वसनाची, श्वसन मार्गाची सिद्धी होईल, शुद्धी होईल, ब्लड सर्क्युलेशन ज्याला म्हणतात, त्या रक्तशुद्धी चांगली प्राप्त होईल. आणि स्वतःच्या मनावर काहीतरी एक ताबा किंवा कंट्रोल प्राणायामाने प्राप्त होतो की हे मी करू शकेन, ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, हे मला करता येईल, हे सगळं वाढायला लागतं. आणि एक पुन्हा निराळ्या प्रकारचे एक वैयक्तिक इमेज आपल्याला समजते, इतरांनाही समजते की आसन केल्यानंतर, प्राणायाम केल्यानंतर असा असा मनुष्य बदलू शकतो. कालपर्यंत आपण ज्याला म्हणतो काय होता असं तू, काय झालं असं तू, तसं न राहता स्वतःमध्ये जे चेंजेस करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते रोगप्रतिकारशक्ती प्राप्त करायचे, ज्याच्यामध्ये इम्युनिटी मिळवायचे, त्या लोकांना किमान
आसनं आणि प्राणायाम ही 8 अंगातली ही 2 अंग जास्त महत्त्वाचे आहेत. तर त्या दृष्टीने हे जे चौथं अंग सांगितलं त्या दृष्टीने सध्या एवढंच सांगायचं आहे की प्राणायामाने फार मोठी शक्ती आहे, ती प्राणशक्ती आहे. आणि जोपर्यंत प्राणायाम व्यवस्थित किंवा श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत निर्णय होणारे जे मानसिक विकार जे असतात ते थांबतील, ते होणार नाहीत. सर्दी पडसं खोकल्यासारखे विषयसुद्धा प्राणायाम क्रियांनी थांबतात. हे सगळ्यांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने प्राणायाम नीट करायला हवा, गुरुकडनं शिकायला हवा, माहितगार व्यक्तीकडनं, तज्ज्ञाकडनं शिकायला हवा. स्वतःच कुठेतरी वाचून, पुस्तकं वाचून किंवा इतर ठिकाणचं ज्ञान घेऊन किंवा माझा मित्र असं होतं म्हणून तसं न करता योग्य ते मार्गदर्शनाखालीच प्राणायाम हा विषय मगाही सांगितलं होतं, प्राणाशी गाठ आहे. चुकलं तर कुठेतरी काहीतरी होईल. त्याकरता प्राणायाम हा विषय अतिशय नाजूक आहे आणि तो नीट शिकून घेतला तर तुमचं जे इप्सित ध्येय आहे ते तुम्हाला नक्की प्राप्त होईल. कसलं? मनःशांती आणि मनःशुद्धी हे महत्त्वाचे विषय आहेत. पुढला जो विषय तो ध्यानाचा. ध्यान म्हणजे आपण बघतो मोठाले फोटोमध्ये बघतो, मनुष्य बसला आहे, पद्मासन घातलं आहे, काही वीरासन घातलं आहे, काही जे आसन असेल ते ध्यानाचं, आणि डोळे मिटलेले आहेत. हे ध्यानस्थिती नव्हे नुसती. एक सहज सुलभ आसन पाहिजे. म्हणजे शक्यतो मांडी घालून बसणं, जमलं तर पद्मासन बसणं, पण पद्मासन ओढून ताणून बसता कामा नये. ध्यानासाठी बसण्याची मगाशी सांगितलं तसं स्थिर सुखम आसनम, ती स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ध्यानाला बसायचं आहे. नाहीतर इथे बसून सुद्धा ध्यान होतं आहे, पण शरीराच्या पर्टिक्युलर स्थितीमध्ये ध्यान करणं आणि माळ ओढत ओढत किंवा आणि काही ध्यान करणं हा जो विषय आहे तो निराळा विषय आहे. तो भक्तीचा विषय होऊ शकतो, तो आणि कसला एक सरावाचा म्हणून विषय होऊ शकतो. पण ध्यानाचा विषय, ध्यानाला एखादा विषय मनात घेऊन बसायचा आहे. ध्यानाला बसण्यापूर्वी शरीरशुद्धी पाहिजे, मनशुद्धी पाहिजे, काही ते स्नान झालेलं असलं पाहिजे वगैरे आपण ज्याला म्हणतो तशी एक आवश्यकता आहे. कुठेतरी आला धावत धावत आला, कपडे काढले किंवा कपडे न काढताच बसा, मी ध्यान करतो, ते बकाचं ध्यान होईल, त्याला अर्थ राहणार नाही. तो लोकांना दाखवण्याकरता शो म्हणून करेल, पण ते ध्यान होणार नाही. ध्यान हा इंट्रोवर्शन आहे, अंतर्मुख होण्यासाठी. त्या त्या व्यक्तीने अंतर्मुख आल्यानंतर त्याचं जे बाहेर उद्दीपन होईल, त्याची जी इमेज बाहेर समजायला लागेल की खरोखरच ध्यानाला बसला आहे. डोळे मंद मिटलेले आहेत, डोळ्याची हालचाल होत नाही, श्वास अतिशय मंदावला आहे, अगदी मिनटाला 15 वेळ चाललेला श्वास 2-4 वरसुद्धा आला आहे, इतकी श्वासाची गती आणि श्वासाची गती थांबली की मनाचे विचार थांबतात. मनाचे विचार थांबले तर ध्यानाची स्थिती येऊ शकते. त्यामुळे हे जे टप्पे आहेत की श्वास कमी झाला पाहिजे, सुस्थिती श्वासाची याकरता सांगितली की ध्यानामध्ये बसल्यानंतर किंवा आसनामध्ये बसल्यानंतर हालचाली नसल्यामुळे श्वास वाढण्याचा विषय नाही आहे. जेव्हा तुम्ही विचारात गुंतता तेव्हासुद्धा श्वास वाढतो, या शारीरिक हालचाली होत असतात तेव्हासुद्धा श्वास वाढतो. तर श्वास होऊन देणं हे बेसिक प्रिन्सिपल म्हटलं तर ते ध्यानाचं आहे. पण ते आपोआप येणार नाही. मी ध्यान करतो आहे हे आधी ठरवायला पाहिजे. ध्यानाकरता जी आवश्यक एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतो ते तसं प्राप्त केलं पाहिजे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर शुद्ध होऊन मनाचे काही विचार बाजूला सारून स्वस्थपणे चटकन 5 मिनटात ध्यान करून घेतो असं म्हणणं म्हणजे आपली फसवणूक होईल. तर ध्यानाला स्वस्थ बसायचं आहे. समोर एखादा दिवा, उदबत्ती किंवा निरांजन ठेवावं, की जिथे ओमची प्रतिमा ठेवावी, त्याला आपण ओमकार म्हणतो. त्या सुरुवातीला, ध्यानाच्या सुरुवातीला हे ओमकार साधन आहे. ओम 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 प्रणवोच्चार म्हणतात. दीर्घ प्रणवोच्चार्यम गंभीरम शंखनादवत असा तो पुढे पुढे मोठा झाला पाहिजे. पण ते ध्यानाच्या स्थितीच्या आधी मिळवायच्या आधी हे सगळे विषय झाले पाहिजेत की मन शांत होत आहे, श्वास कमी होत आहे, काही तहानबीन लागलेलं नाही, काही बाहेर कुठे लक्ष लागत नाही, वेळी टेलिफोन बंद करून ठेवावे, बेल बंद करून ठेवावी, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. एकदा सवय झाली की डिस्टर्बन्स जाणवणार नाही आहे. पण तोपर्यंतसुद्धा घरात नुसतं कुकर वाजला तरी लोकांचं ध्यानातून लक्ष जातं, अरे कोण आहे की नाही. ही जी बाहेर धावणारं मन आहे ते मन धावणारं आतमध्ये नेण्यासाठी ध्यान आहे. मग ध्यानाकरता बाहेरचे मेसेज उपयोग नाही. तर ध्यानाची बैठक मगाही सांगितलं तसं ही सहसा सुखासनात बसावं. अगदी लगेच काही पद्मासन जमणार नाही.
पर कुठलंही स्थिर अवस्था, स्थिर सुखम आसनम आहे, पुन्हा पुन्हा विषय कायम येईल, कुठल्याही अवस्थेला स्थिर सुखम आसनम आहे. आणि त्या आसनातच हालचाली थांबतील, मनाच्या हालचाली थांबतील, शरीराच्या थांबल्या की आपोआप जे पुढलं जे स्वस्थता शांतता मिळवायची ती प्राप्त होईल आणि ध्यानाची सुरुवात होईल. ध्यानाची सुरुवात याकरताच की आपल्याला आपल्याला काहीतरी ध्यानामध्ये एक संकल्प करायचा आहे. माझा असा असा विचार आहे, मला असं असं व्हावं असं वाटतं, हे मनातल्या मनात करायचं आहे. संकल्प यासाठी की कशाकरता ध्यान पाहिजे हे जर आधी ठरलेलं नसेल तर अस्ताव्यस्त होईल काहीतरी. काय मी नक्की माझा हेतू काय आहे, माझा संकल्प काय आहे, ध्यान कशासाठी करायचं, मला स्वस्थ व्हायचं आहे, मला घरात नीट लक्ष द्यायचं आहे, मला धंद्यात लक्ष द्यायचं, काय जे असेल तो संकल्प तो ध्यानाकरता आहे. आणि ओंकार ही त्याची सुरुवात आहे ध्यानाची. ओंकार साधना म्हटलं, पुन्हा पुन्हा सांगतो, साधना शब्दविषय यम साधना, नियम साधना, आसन साधना, प्राणायाम साधना असे योग साधना, या समाधी साधन हे ज्याला म्हटलं जातं ते यासाठी की ध्यानात एक हेतू असा ठेवायला पाहिजे की मला नक्की काय कमवायचं आहे ध्यानातून. स्वस्थ व्हायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं. मी आकांड तांडव करतो आहे, घरात हळदहुळद करतो आहे, बाहेर साहेब ऑफिसामध्ये असा असा वागतो तसा वागतो, हे मला कंट्रोल करायचं असेल तर तो संकल्प मनात ठेवून ध्यानात बसलं पाहिजे. आणि तशी तशी स्थिती शनैशनैमध्ये हळूहळू तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्याकरता स्वतःचे दोष स्वतःला सांगता आले पाहिजेत, स्वतःला समजले पाहिजे, मी असा, मी कसा, मी तसा. हे जर जाणवायचंच नसले, इग्नोर करायचं असेल तर ध्यानाचा उपयोग काही मेल्या काही करता येणार, उपयोग होणार नाही, हे नक्की लक्षात ठेवलं आहे. ध्यानात सोपा विषय नाही. सुरुवातीला म्हणतं असं 4-5 मिनटंसुद्धा ध्यानाला न बसणारे, स्थिर न बसू शकणारे लोक अर्धा तास, पाऊण तास, 1 तासपर्यंत नंतर ध्यानात बसतात. आजूबाजूचे आवाजही त्यांना डिस्टर्ब करणारे. इतकी मनाची एकाग्रता जर आत व्हायला लागली तर हा जो आपण संकल्प करणार आहोत, संकल्प सिद्धीसाठी करायचा आहे, पण हा संकल्प केला नाही पिवळं धोगरी असं होत नाही आहे. संकल्पाला असा काही वेळ द्यायला लागतो की आपल्याला तो आपल्या आवाक्यातला आहे की नाही, आपल्याला जमेल की नाही, त्या संकल्पाचा इतरांना काही त्रास होईल का, हे पहिला विचार करून मग संकल्प ठरवायला पाहिजे. नुसतं अहम ब्रह्मास्मी हा संकल्प होऊ शकणार नाही. अहम ब्रह्मास्मीच्या आधीची किंवा नंतरच्या ज्या अवस्था आहेत, एक उदाहरण म्हणून सांगितलं की मला असं व्हायचं आहे, मला तसं व्हायचं म्हटल्यानंतर स्वतःची लिमिट्स जर जाणता आली, मी आता कोणाने मला काय व्हायचं आहे याच्यामध्ये प्रचंड गॅप असेल तर चटकन ध्यानामध्ये संकल्प करून स्वतःचा उपयोग होत नाही. तर ते ध्यान याकरता काय पाहिजे, मनाची शांती मिळाली, मनाची स्वस्थता मिळाली, मन पवित्र झालं. पवित्र मनानेच संकल्प होतो. बाजारात इकडे तिकडे उभं राहून बसून वगैरे किंवा काहीतरी अन्य उद्योग होते त्यातनं ध्यान आणि संकल्प होणार नाही. तर ध्यान याकरता करायचं आहे, ध्यान याकरता करायचं की पुढे समाधी हा विषय आहे जो तुमच्या आमच्या आवाक्यातला नसला तरी. समाधी म्हणजे काही नाही, मागं सांगितलं तसं अहम ब्रह्मास्मी म्हणजे काहीच नाही, याला प्रलय म्हणता येईल. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ मी इथे आहे, माझं आतमध्ये ब्रह्म आहे, मी लोकांकडे सगळ्यांकडे ब्रह्म म्हणूनच बघतोय. साखरेचं देऊळ, साखरेचा देव, साखरेचा नंदी, साखरेचं लोक, साखरेचा पुजारी, ही भावना. पण हे फार तुमच्या आमच्या आवाक्यातलं नसलं तरी तो विचार आपल्यापर्यंत येऊ शकतो. केव्हा तरी ध्यान केलं होतं आणि आता मला समाधीकडे जाता येईल का. समाधी मिळवायचं म्हणजे बाह्योपचार सगळे थांबवायला लागतील, बाह्य गरजा थांबवायला लागतील. जेवढ्या नीट बेस म्हणता येईल, गरज पडेल इतकंच ते समाधीचं हे करायचं आहे. आणि समाधी असे काय, सुरुवातीला थोडी समाधी म्हणजे समाधीकडे जाण्याचा फक्त मार्ग, हा जो अष्टांग मार्ग सांगितला तो यासाठी की यमनियमातनं जायचं आहे, आसनाकडे वळायचं आहे. आसन स्थिर बुद्धी झालं, स्थिर शुद्धी झालं की प्राणायामाकडे वळायचं आहे. प्राणायामाची आंतरिक स्थिती आणि मनशांती झाली, मनोभावना व्यक्त व्हायला लागल्या, दुसऱ्यांच्या ओळखायला यायला लागल्या की प्रत्याहार म्हणून आहे की काही नाही, मला आता नवीन काही परत करायचं आहे, की लांबनंच बघायचं आहे फक्त त्रयस्थापन, त्याला प्रत्याहार भूमिका म्हणतात. की संकल्प आणि विकल्प यामधली जी अवस्था आहे, संकल्प होऊ नये अशी अवस्था प्राप्त करायची, ती प्रत्याहार. आणि पुढे धारणा आहे. धारणा ध्यानाच्या आधीची स्थिती आहे. आपल्याला नक्की ध्येय काय, तर ध्येयसिद्धीसाठी काय काय करायला लागेल हे जर नक्की नसेल
तर ती धारणा मनाची होणार नाही आणि कुठेतरी भरकटून मन जाईल ध्यानामध्ये. आणि ध्यानाची जी नीट अवस्था झाल्यानंतर समाधी व्यवस्था आहे जी तुमच्या आमच्या काही ह्यातली नाही. म्हणजे त्याकरता भरपूर साधना 12-12 वर्ष 15-15 वर्ष आणि त्यातनं मी पण जर गेलो नसेल तर त्याच्या पलीकडे व्यक्तीने जाऊच नाही. पण आपण कॉमन माणसं आहोत, सांसारिक माणसं आहोत. आपल्याला ध्यानापर्यंत जरी नीट जमलं तरी बराच काही योग आपल्याला सिद्ध झाला, साध्य झाला. एक समाधान मिळेल, एक आउटलुक बदलेल घरातल्या लोकांबद्दल, बाहेरच्या लोकांबद्दल. अरे चल तुला काही अक्कल नाही म्हणण्यापेक्षा अरे थांब माझा एक असं असं कर, मलाच काय ते समजतं असं न सांगता हे असं असं लिहिलं आहे. पूर्वाश्रमीच्या लोकांनी लिहिलं आहे, अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं आहे, रामाला वसिष्ठांनी सांगितलं आहे, नवनाथ संप्रदायामध्ये सगळ्या नवनाथांनी योग शिकवला. ही सगळी जी मांदियाळी आहे ही लक्षात घ्यायची ती ध्यानामध्ये. आणि ते कसे झाले असेल तसे आपण करण्याचा प्रयत्न हा ध्यानामध्ये सुचतो. ध्यान ही जरी परमावधी नसली, समाधी परमावधी, पण तिथे मला समाधी लागली मी असा झालो असं कोणी सांगायला नाहीच आहे. तिथे तो प्रलय आहे. जेव्हा जेव्हा कधीच ही होईल, समाधी उतरेल. विवेकानंद गुरु 2-2, 4-4 दिवससुद्धा साहित्य होते, मी ध्यानात बसलो होतो, मला काही समजलं नाही. असं ती अवस्था येईल ती याची आहे. आणि त्यातनं तो साधा मनुष्य राहत नाही, तो कुठल्या तरी लेवलला पोचतो. तो समाजाला गाईड करणारा मनुष्य होतो. जसे बडे 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 व्यक्तिमत्व अशी आहेत की जी समाजाला सुधारणा करण्यासाठी आहेत. आणि त्याचा उपयोग ध्यानाचा आणि समाधीचा याकरता करायचा आहे की अल्टिमेटली सामाजिक सुस्थिती हा जो विषय आहे योगाचा हेतू, की यमनियम आसन प्राणायाम सांगितले आणि हेतू जो सांगितला तो शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक सुस्थिती प्राप्त करणं. ती सुस्थिती प्राप्त करणं म्हणजे हळूहळू ती समाधीची स्टेज आली आणि तोच मनुष्य लिडरशिप देऊ शकतो, लोकांना प्रबोधन करू शकतो. असं असं करा तुमचं सगळं जीवन पालटून जाईल. आणि शेवट तो म्हणतो, मग नको औषधे योग हवा, हा नव्या जगाचा मंत्र नवा. हे तुम्ही हे करा, तुम्ही योग स्वीकारा, तुम्ही बऱ्याच मोठ्या माणसांसारखे मोठे महान व्यक्ती व्हाल आणि जगालाही काही देऊ शकाल. सामाजिक सुस्थिती ती इथे आहे की आपण जीवने यावदानं स्यात्, जेवढं जेवढं घेतलं स्यात् प्रधानम ततोधिकम, तर तितकं जेवढं घेतलं आहे त्याचं दुपटीने परत करणं हे जर जीवनाचं ध्येय ध्यानातनं आणि योगातनं मिळत असेल तर त्याकरता योग अल्टिमेटली शरीर, मन, बुद्धी हे विषय सगळे बाजूला राहतील. मगाशी सांगितलं अहम ब्रह्मास्मी फार मोठं वाक्य आहे, पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे ती लेवल येण्यासाठी समाधी स्थिती जर प्राप्त करता आली तरी अष्टांग योगातनं प्राप्त होते. आणि शेवट ऋग्वेदाचं जे शेवटचं संविधान सूक्त आहे, सम गच्छध्वं संवदध्वं समवो मनासी जानताम देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते समानीव आकुती समाना हृदयानिवा समानमस्तु वो मनो यथावत सुसहासती. हरि ओम.